सकाळचे सारे जरुरी काम झाले. जसं की मी उठलो 5 वाजताच उठलो आज. 5:10 वाजून 10 मिनटं झाले. पाणी पिलं, फ्रेश झालो. आता जसं आपण मेडिटेशनला बसू ते दाखवतो तुम्हाला मी. आणि आज डेव्हिड उठला नाही तो घरातच आहे. डेव्हिड खाली फोल्डर गाडी काढायला लागते माझ्या घरातून. म्हणजे इथं वर्कआउट करत असतो ना आम्ही, त्यामुळं गाडीला बाहेर काढायला लागते. आता सीन आहे ते आपल्यापाशी आहे, त्याच्यातूनच तुम्हाला दाखवतो मी समोर. याले सोडलंच नाही, वाटच पाहून राहिला. अरे सोडलं नाही तुला? हां छोडा नाही तेरे को. चलो. डेव्हिडची रस्सी सोडली, त्याला सोडून मी आणि ताई आज दोघंही बसलो होतो मेडिटेशनले. आज पण आई बाबा उठले नाही, लेट उठले, तर त्यांना डायरेक्ट वर्कआउटला बसले. ते म्हणते ना जैसी संगत वैसी रंगत. आज आई बाबा एकटे नव्हते, आज आई बाबांसोबत माझी भाची पण होती. मग यांचा वर्कआउट सुरू झाला. सोबत ऑनलाईन 200+ लोक होते. मग डेव्हिड आला धावत, भाऊ म्हणे झाला ना म्हणे, टाईम झाला ना म्हणे आपला फिरायचा. घेतलं मग त्याला सोबत, लावली त्याच्या गळ्याले रस्सी. तो आणि मी दोघं गेलो मग कन्ना बाहेर फिराले. सकाळी बाहेर येऊन पाहतो तर आज रस्त्यावर कोणीच नव्हतं. इकडचा रस्ता बी खाली, तिकडचा रस्ता बी खाली. एक तर मी लवकर आलो असन, नाही तर ते लेट झाले. घरी येऊन पाहतो तर यांचा वर्कआउट संपलेलाच होता आज. तो आपण फ्रेश वगैरे झालो, ब्रश वगैरे केला. आता आपण खाऊ आपलं प्री वर्कआउट मील, जे की या 2 उकडलेले आलू खाऊन आपण सुरू करू आपला वर्कआउट. चलो. पर्यंत तुम्हाला बीपीची गोळी घ्यावी लागेल म्हणे. आणि बीपीची गोळी घेतल्यानंतर सुद्धा मला कधी खूप घाबरायला व्हायचं. पण आता काहीच वाटत नाही. म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. कशामुळे सॉल्व्ह झाले बरं मॅडम? 1 तासाचं डेली वर्कआउट आणि सकस संतुलित आहार. आणि सकस संतुलित आहार म्हणजे फक्त आहार नाही आहे, तर खरोखर ते अमृत आहे. त्या अमृतामुळे माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आणि विशेष म्हणजे मी फिजिकली तर स्ट्रॉंग झालेलीच आहे, पण मेंटली सुद्धा स्ट्रॉंग झालेली आहे. ऐकलं? हे आहे पॉवर वर्कआउट करायचं, आळस दूर करायचं. ते जे मॅडम होत्या ते जिल्हा परिषद शिक्षक आहेत. हे मॅडम उठू शकते सकाळी, तर तुम्ही कोण उठू शकता? दॅट्स वाय मॅनिफेस्ट इज अ बिग थिंग. सकाळी उठा, आळस तुम्हाला दूर करायचं असेल तर तुम्ही पण जॉईन करू शकता. माझ्या घरचे तर झालेच. बाकी तुमची इच्छा करा, नका करू. याच्यात माया काही नाही चाललं, जाईन तुमचंच काही. जेवढे पैसे तुम्ही असं कमवून राहिले, वाचून ठेवून राहिले ना, ते एका झटक्यात दवाखान्यात चालले जाते. हां मग नाही जाऊ त्यासाठी काय करा लोकांना? योगा करा, सकाळी उठा. ऐकलं? माझी आई म्हणजे आधी करत नव्हती. काय उठतं सकाळी मस्त झोपते. कारण ते पांघरून जे झोपतो ना आपण, ते झोप अशी जन्नत फील होतो. म्हणजे ते माई ताईच जे आमची कोच आहे ना, तेच तर एवढी झोपे माझी आग नाही सांगत तुम्हाला. सगळ्यात आळशी घरात हेच होती. पण आता सगळ्यात पहिले उठणारी तेच आहे, सगळ्यांना उठवणारी पण तेच आहे. चेंज याला म्हणते चेंज. ते 1 वर्षापासून करत आहे. 75 हार्ट जे आपण म्हणतो ना, ते तिनं पूर्ण कंप्लीट केला. पण ते कॅमेरा शाय असल्यामुळे तिनं काही कंप्लीट दाखवला नाही आपल्यासमोर. तर असा सीन असते. आपण जर आदत लावली ना कोणत्या गोष्टीला, तर ते होऊन जाते. माझी फॅमिलीच उदाहरण आहे ना. आत्तापासून तुम्ही समोर पाहा ना, कारण मी दाखवणार तर हाच. सगळ्यात बेस्ट सवय आहे सकाळी उठून व्यायाम करायचा. ऐकलं? आता माझी फॅमिली तर करतच आहे. किती दूर जाते आपले व्हिडिओ मी तर तुम्हाला दाखवतच जातो. हॅपीनेस पण राहते. आपल्या हॅपीनेस पण राहते पूर्ण दिवसभराचं, संध्याकाळपर्यंत फुल एनर्जेटिक. वातावरण चेंज होते घरातलं. मेन ते आहे, घरातलं वातावरण चेंज. आपल्याच घराचं वातावरण. उदासी जर असेल ना तुमच्या घरात, तर पुरी मायूसी येऊन जाते. मायूसी नाही, हॅपीनेस. मायूसी पूर्ण गायब. काय घरात खायला नसो पण खुशी असते, हॅपीनेस असावं. ते चेहऱ्यावरच दिसतात तुझ्या. बाबा कोण नाही तुमचं आता काय म्हणता? काय म्हणतात? 1 नंबर आहे वर्कआउट. कोणतं? बढिया. सकाळी 4-5 वाजता उठणे आणि व्यायाम करणे. बाबाची टी शर्ट पाहून आली ना, पूर्ण ओली होती म्हणलं घामानं. आणि ते याचा इथं पूर्ण असं घाम येतं. मेन तेच आहे ना का, चेहऱ्यावर घाम येणं. घामावाटे सगळं जे आपलं हे आहे बिमारी आहे ती निघून जातात. आता काय करून राहिला? आता
आता काय चालू आहे तुमचं म्हणजे? आता आपलं अरे एक नंबर म्हणजे वजन हलकं झालं ना आपलं. नाही आता काय करत काय तुम्ही? वर्कआउट करताय? पुशअप? नाही आता पुशअप किती? 10 मारले बा सध्या. डोले दाखवा तुमच्या. हे आता पाहून घ्या तुम्ही, 15-20 दिवसानंतर ते दाखवतो आणखी. होईल होईल. जोश, हे म्हणते जोश. असा जोश पाहिजे भाई, प्रत्येकाच्या फॅमिलीत पाहिजे. काय ते उदासी लावून घेतात डोक्यामागं, नाही का? आता मी वर्कआउट सुरू करतो, नंतर मग भेटतो तुम्हाला समोरच्या प्रोसिजरमध्ये काय केलं. आजपासून बाबा बी येतो म्हणे माझ्यासोबत वर्कआउट करायला, म्हणजे सूर्यनमस्कार आणि डिप्स माराले. तर मी न तर मारले, पण बाबांना बी आज 30 सूर्यनमस्कार मारले. बाबाला मी सांगत पण होतो किती परफेक्शन म्हणजे कसं मारायचे, काय मारायचे. बाबा नवीन आहे, तसं तर नवीन मी पण आहो, पण थोडं बहुत सांगणं जरुरी आहे. बाबा बोलले आपल्याला बायसेपचा साईज वाढवायचा आहे म्हणे. मग मी म्हटलं बाबा डंबेल्स घ्या, डंबेल्सचे 3 सेट मारा 15-15चे. मग बाबानं 15-15चे 3 सेट मारले डंबेल्सचे. एवढं सगळं करून आमचा वर्कआउट झाला खतम. वर्कआउट खतम झाल्यानंतर मी पहिली मील घेतली, ते म्हणजे आपला मिल्कशेक. त्याच्यानंतर मी चेहऱ्याला लावली होती मुलतानी मिट्टी, कारण शरीरासोबत चेहऱ्याची काळजी पण घेणं बहुत गरजेचं आहे. मग मी आंघोळ केली. आंघोळ करून आम्ही गेलो वर्धेले कायच्यासाठी गेलो ते मी तुम्हाला सांगतो. तर आज आपण चाललो वर्धा कशाला चाललो, काय चाललो सगळं सांगतो. मी विकास सर आहेत, मॅडम आहेत, ताई आहेत. कशाला चाललो वर्धा? तर आम्ही चाललो बॉडी चेकअप करायसाठी. बॉडी चेकअप कशासाठी करायला लागते, काऊन करायला लागते, विकास सर तुम्हाला सांगते. सर कशाला चेक करायला लागते बॉडी चेकअप नेमकं आहे काय? बॉडी चेकअप म्हणजे एक मशीन आहे छोटं. हे मशीन BMI मशीन संबोधलं जातं, त्याला BMI मशीन म्हणून म्हणलं जातं त्याला. तर BMI मशीनमध्ये आपल्या बॉडीमधलं बॉडी फॅट, वॉटर लेवल, BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स, परत हातातली ताकद, पायातली ताकद, मेटाबॉलिझम, रेसिडेन्शियल, या सर्व गोष्टीचा एक रेशो काढला जातो. हा रेशोमध्ये एक आपल्याला समजलं जातं की आपल्या बॉडीमध्ये फॅट किती प्रमाणात आहे आणि किती प्रमाणात ठेवलं पाहिजे, आपल्या बॉडीचं वेट किती आहे, वेट किती राहिलं पाहिजे, उंची, वजन, याचा जो रेशो असतो तो रेशो हा तो मशीनद्वारे, आणि आपण एक वेलनेस कोच म्हणून काम करतो. तर आपल्या मार्गदर्शनामुळे किंवा आपल्या अभ्यासामुळे आपण त्यांना ती अर्थ सांगतो, उच्चारण करतो किंवा त्याचं विश्लेषण देतो आपण. बस एवढंच. बॉडी चेकअप करणं का गरजेचं आहे? त्या व्यक्तीला समजलं जातं की आपल्या बॉडीमध्ये आपली रक्तवाहिनीच्या ज्या नसा आहेत, शिरा आहेत, याचं किती प्रमाण वाहण्याचं प्रमाण कशा पद्धतीने आहे ते एक सांगितलं जातं. दुसरी महत्वाची गोष्ट, बॉडीमध्ये फॅट किती प्रमाणात आहे, किती पर्सेंटेज आहे ते सांगितलं जातं. बॉडीचं वेट किती पाहिजे हाईटनुसार ते सांगितलं जातं. आणि आपण त्यासाठी वर्कआउट कुठल्या पद्धतीचा काय केला पाहिजे, कोणत्या वेळेला केला पाहिजे हे सांगितलं जातं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये, रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये, जीवनामध्ये आपण कुठल्या प्रकारचं अन्न ग्रहण केलं पाहिजे, कुठल्या प्रकारचं खाल्लं पाहिजे आणि कशा पद्धतीने खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. ओके, बघितलं वर्कआउट करणं का महत्वाचं आहे हे पण तुम्हाला सांगतो. आज आपल्यासोबत बोरी अरबवरून मॅम आलेला, जे मॅमचं मी तुम्हाला सकाळी व्हिडिओ दाखवला होता ना, त्याच मॅम आहे. मॅम तुमचं नाव काय? माझं नाव संगीता तट्टे आहे, राहणार बोरी अरब, यवतमाळ जिल्हा. आणि मी वेलनेस कोच आहे. बऱ्याच लोकांना मी आरोग्याबद्दल मार्गदर्शन करते आणि फिटनेस आपल्या आयुष्यामध्ये किती राहायला पाहिजे आणि आपण फिट का आणि कसं राहायला पाहिजे याचं पुरेपूर मार्गदर्शन मी लोकांना करत असते ॲज अ वेलनेस कोच म्हणून. थँक्यू. मॅम, वर्कआउट करणं का गरजेचं आहे असं तुम्हाला कोण वाटते? तुम्ही तर बाय प्रोफेशन आय थिंक जिल्हा टीचर आहात. तुम्हाला कोण वाटते की वर्कआउट करणं का महत्वाचं आहे? म्हणजे बेनिफिट काय वर्कआउट? वर्कआउट म्हणजे एक प्रकारे व्यायाम आहे. आणि डॉक्टरकडे आपण गेलो की डॉक्टर सांगतात व्यायाम करा, वजन वाढलेलं असेल तर व्यायाम करा किंवा वर्कआउट करा, परंतु ते कसं करायचं हे डॉक्टर सांगत नाही. आणि ते सांगण्याचं जे हे आहे
ते वेलनेस कोच सांगत असतो की कसं करायला पाहिजे आणि का करायला पाहिजे आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत हे वेलनेस कोच कडूनच आपल्याला तंतोतंत मार्गदर्शन मिळतं आणि म्हणूनच आपण वेलनेस कोच कडूनच त्यांनी जसं सांगितलं तशाच पद्धतीचं वर्कआउट करायला पाहिजे. आणि का गरजेचं आहे हा प्रश्न तुम्ही विचारला, तर का गरजेचं आहे म्हणजे आपण जिवंत राहण्यासाठी किंवा चांगलं राहण्यासाठी जसं आपण आहार घेतो, जसं आहाराला जेवढं महत्व आहे तेवढंच आपल्या वर्कआउटला म्हणजेच व्यायामाला महत्व आहे. आणि व्यायाम करणं हे आपल्या सुदृढतेचं आणि आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचं एक माध्यम आहे. म्हणूनच व्यायाम करायला पाहिजे आणि वर्कआउट करायला पाहिजे. बघितलं, तुम्ही पण करा, तुमच्या फॅमिलीला पण घ्या, वर्कआउट करा. आळस करून काही होत नाही. आपण फक्त म्हणतो आळस हा माणसाचा शत्रू आहे, पण त्या शत्रूवर आपण कधी मात करत नाही. आम्ही आणि आमच्या पूर्ण वेलनेस ग्रुप तर्फे त्या आळसवर मात करण्याचा कार्यक्रम रोज सकाळी पहाटे 5 वाजता सुरू असतो. 200+ लोक जॉईन असते त्या वर्कआउट सेशनमध्ये. तुम्ही पण या, करा. कितीपर्यंत बोलत बसताना की आळस हा फक्त माणसाचा शत्रू आहे. बोलू नका, करून दाखवा. बाकीचं मी तुम्हाला नंतर सांगतो. चला, तर मग अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथं समाप्त होते. आय होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ. इफ यू देन डू सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड कमेंट. बाकी बघू द्या.